नमस्कार, रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यापासून बनवलेले आणि क्रिस्टल मोती वापरलेले गणपतीसाठीची सुंदर अशी कंठी बनवणार आहोत. म्हणजे गणपतीचा हार बनवायचा आहे. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्याला ही कंठी बनवण्यासाठी लागणार आहे तर 5 नंबरचे गोल्डन मोती लागणार आहेत. हे 8 नंबरचे गोल्डन मोती आहेत आणि हे क्रिस्टल मणे आहेत. मोठे षटकोनी आकाराचे क्रिस्टल मणे आहेत. तंगूस, सुई आणि कात्री लागणार आहे. चला तर आपण बनवूया. तर सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेऊन, आता इथं आपण 13 हे 5 नंबरचे गोल्डन मोती घेतलेले आहेत ओवून. आता इथं हे 8 नंबरचा गोल्डन मोती घ्यायचा आहे. एक मोती घेतला आपण. आता हा क्रिस्टल मणी घ्यायचा आणि आता इथं 5 नंबरचे 5 गोल्डन मोती घ्यायचे, ओवून घ्यायचे. हे 5 मोती घेतले आपण. आता हे जे क्रिस्टलचा मोती जो आहे खालच्या बाजूनी परत त्या मोतीतून घ्यायचा आहे पूर्ण अशा प्रकारे. क्रिस्टल मोतीच्या बाजूनी आपण हे गोल करून घेतलेलं आहे. आता परत इथं 5 मोती घ्यायचे. हे 5 नंबरचे घेतलेत आपण, म्हणजे ते व्यवस्थित गोल बसतो. असा घेतला आणि परत एकदा खालून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने आपण हे गोल्डन मोतीनी ह्याला असं कवर करून घेतलेलं आहे, ह्या मोत्याला, क्रिस्टल मोतीला. आता परत इथं हे 8 नंबरचे 2 मोती घालायचे. आता इथं परत एक क्रिस्टल मोती घालायचा आणि परत इथं 5 मोती घ्यायचे आहेत, गोल्डन मोती. तुम्ही इथं पांढरे मोती पण घेऊ शकता 5 नंबरचे. आपण तसा पण हार केलेला आहे, पुढे दाखवणारच आहे मी. आता परत ह्याच खालच्या मोतीमधून घ्यायची सुई, क्रिस्टल मोतीमधूनच काढायची परत. आता त्या बाजूला केलं तसंच ह्या बाजूला आपण करून घ्यायचं आहे. क्रिस्टल आणि गोल्डन दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यावर अगदी उठून दिसतो हा हार. परत ह्यामधूनच काढायचं आहे. अशा प्रकारे. आता परत 2 मोती घ्यायचे, गोल्डन मोती घ्यायचे 2 आणि परत एक क्रिस्टल मोती घालायचा. आता हार तुम्हाला किती साईजचा पाहिजे त्याप्रमाणे असं वाढवत जायचं आहे. आता आपण इथे 7 क्रिस्टल मोती घेतलेत आणि 7 मोतीच्या बाजूनी आपण गोल्डन मण्याने विणून घेतलेले. आपल्याला हे 1 फुटाच्या गणपतीला व्यवस्थित बसतो हार. आता परत 2 गोल्डन मोती घेतले आपण, मोठे 8 नंबरचे. आता इथं आपण हे 10 मोती घेणार आहोत. आता 10 मोती आपण घेतले. आता हे खालचा हाराच्या खाली जो गोंडा असतो तो गोंडा बनवायचा आहे आपल्याला. आता हे 10 मोती घेतल्यानंतर परत एक क्रिस्टल मोती घ्यायचा आणि परत एक गोल्डन मोती घ्यायचा 5 नंबरचा. आता हा गोल्डन मोती खालच्या बाजूला सोडायचा आणि परत वरच्या सगळ्या मोतीमधून सुई काढायचं. जे आपण वर 10 मोती घातले होते त्या सगळ्या मोतीमधून सुई वरच्या बाजूनी काढायचे. तुम्ही साध्या दोऱ्यामध्ये पण बनवू शकता, पण मी इथं ह्याच्यामध्ये दाखवते आहे तुम्हाला. दोन्हीमध्ये पण हा हार छान होतो. तर अजून एक करूयात आपण असलं. परत इथं 10 मोती घालायचे, 3 गोंडे करायचे आहेत खालच्या बाजूला. अतिशय सुंदर दिसतो आणि थोडा वेगळ्या प्रकारचा हार आहे हा. तर हे 10 मोती घातले घालू आपण. आता परत एक क्रिस्टल मोती घालायचा. आपण ह्याच्यामध्ये क्रिस्टल मोती वापरल्यामुळे लुक चांगला येतो ह्याचा एकदम. आता परत हा गोल्डन मोती सोडून परत क्रिस्टल मोतीमधून सुई वरच्या सगळ्या 10 मोतीमधून काढायचं वरच्या बाजूने. आता हे 2 झाले. असेच आपण अजून एक करून घेऊया, तिसरं पण करून घेऊया आपण. आता हे 3 गोंडे आपण करून घेतलेले आहेत. आता सुई आपल्याला परत हे जो मधला मोठा मोती आहे 2 घातले होते त्याच्यातल्या खालच्या मोतीमधून सुई काढायचा. 8 नंबरचा जो मोती घातला होता आपण
त्याच्यातून काढायची सुई इथे. आता परत इथे एक 8 नंबरचा मोती घालायचा. आता परत एक क्रिस्टल मोती घालायचं आहे. इकडं पण तसंच करायचं आहे आपण. आता परत इथं 5 मोती घ्यायचे गोल्डन. आता जर तुम्हाला क्रिस्टल मोती लहान हवा असेल तर गोल्डन मोतीची संख्या कमी करा तुम्ही. तर इथं थोडं मोठा म्हणजे हा जो साईज आहे तो व्यवस्थित बसतो गणपतीला आणि दिसायला पण छान दिसतो हार. आता परत 5 मोती घ्यायचे. आणि परत ह्या खालच्या मोतीमधून सुई काढायची. त्याच क्रिस्टल मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची. आता परत इथं 2 मोती घालायचे आहेत गोल्डन मोती. परत एक क्रिस्टल मोती घालायचा. परत 5 मोती घालायचे. म्हणजे प्रत्येक क्रिस्टल मोतीच्या बाजूनी शंकरपाळ्यासारखा असा डिझाईन तयार होतो. आता परत 5 मोती घातले आणि ह्या मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूने. ओढून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित. मध्यभागी जागा राहायला नाही पाहिजे. प्रत्येक क्रिस्टल मोती अशी ओढून घ्यायची चांगली. आता परत 5 मोती घालायची. परत ह्या क्रिस्टल मोतीमधून सुई वरच्या बाजूने काढायची. प्रत्येक क्रिस्टल मोतीला आपण गोल्डन मोतीने कवर करत जायचं आहे. आता इकडं कसे आपण 7 बनवले होते तसेच ह्या बाजूला पण बनवायचे 7. प्रत्येक वेळेस 2-2 मोती घालायचे त्याच्यामध्ये. आता हा हार जो आहे तो 1 फुटाच्या गणपतीला व्यवस्थित बसतो. आता हे सुंदर असे दोन्ही बाजूने आपण क्रिस्टल ओवून घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूने गोल्डन मोतीने कवर करून घेतलेलं आहे. आता परत एक एंड करताना परत एक मोठा मोती घातला. आता ह्या बाजूला सुरुवातीला आपण हे 13 मोती घातले होते. इकडं पण तेवढेच मोती घालायचे. आता तुम्ही हे दोन्ही वेगळे वेगळे ठेवू शकता किंवा आपण हे जोडून घ्यायचं आहे. आता ह्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढूया म्हणजे अखंड हार होतो हा. गळ्यातून पण घालता येतो किंवा हे दोन्ही बाजू तुम्ही अखंड स्वतंत्र ठेवले तरी चालतील. तिथं हुक लावून तुम्ही गणपतीला घालू शकता. आता हे सगळ्या मोतीमधून खालच्या बाजून काढूया. किंवा छोट्या फोटोला जर घालायचं असेल तर हे दोन्ही भाग न जोडता फक्त तिथं रिंग लावलं तरी चालेल तुम्ही. पण आता आपल्याला हा गणपतीसाठी करायचं आहे म्हणून आपण दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत म्हणजे अखंड हार केलेला आहे. आता इथं आपण गाठ मारून घेऊया. इथं पण नेहमीसारखीच गाठ मारायची. फक्त 2-3 वेळा गाठ मारून प्रत्येक वेळेस पुढच्या मोतीमधून सुई काढूया म्हणजे हार व्यवस्थित राहील, सुटणार नाही हार. आता परत पुढच्या 2 मोतीमधून सुई काढूया म्हणजे गाठ व्यवस्थित आतमध्ये बसेल. ओढून घ्यायचं आहे चांगलं. परत एकदा गाठ मारूया आपण. परत दुसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं दोरा कट करून घेऊया. अशा प्रकारे सुंदर असे हार तयार झालेले आहे. आता गौरी गणपतीच्या वेळेस आपल्याला हा हार आपण स्वतः केलेला हार गणपतीला घातल्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणून तुम्ही सर्वांनी हे हार बनवायचा प्रयत्न करा. हार आता आपण हे 1 फुटाच्या गणपतीला व्यवस्थित बसतो हार. जर तुम्हाला मोठा हार हवा असेल तर तुम्ही हे क्रिस्टलचे मोती आहेत तुम्ही त्यांची संख्या अशी वाढवून अजून थोडा मोठा हार करू शकता तुम्ही. किंवा तुम्हाला जर हा फोटोसाठी हवा असेल हार फोटोला घालण्यासाठी तरी पण तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हा हार कमी जास्त करू शकता. किंवा महालक्ष्मीला पण आपण हा मोठा हार करून घालू शकतो. आता हे आपण गोल्डन मोतीमध्ये केलेलं आहे आणि हे मोती घालून केलेले आहे. साधे आपले मोती घालून केलेले. हा मोती घातलेला पण हार अतिशय सुंदर दिसतो, उठावदार दिसतो हा पण. म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारांनी करू शकता. आता हा थोडा लहान केलेला आहे हार. तुम्ही ह्या क्रिस्टलचा मोती लालच्या कलरऐवजी दुसरा कलर पण वापरू शकता तुम्ही. तर अशाच प्रकारच्या सुंदर हार आपण आपल्या गणपती बाप्पाला करून घालू शकता.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.